नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याच वेळा असं होतं की आपण अर्निंग चालू करतो, कमवायला चालू करतो, पण आपल्याला कळत नाही आता हे आलेले पैसे खर्च कसे करायचे. आपण रँडमली कुठल्याही गोष्टीवरती किती खर्च करायला चालू करतो, कुठेही इन्व्हेस्ट करायला चालू करतो. तेव्हा जेव्हा ह्या बेसिक गोष्टी असतात फायनान्समधल्या त्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की 50-30-20 रूल असेल, रूल ऑफ 72 असेल किंवा इमर्जन्सी फंड्स असतील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती असायला पाहिजेत की ह्या काय असतात, ह्यातनं कशी सुरुवात करायची. जर का बेसिक चांगले स्ट्रॉंग असतील तर आपण चांगली वेल्थ जनरेट करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा सिंपल गोष्टी समजून घेऊया जेणेकरून आपली फायनान्शियल जर्नी चांगली सुरू होईल आणि आपण वेल्थी व्हायला सुरू करेल. सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे बजेटिंग. तर जेव्हा पण आपण अर्निंग चालू करतोय, पैसे कमवायला चालू करतोय, तर आपल्याला ही आयडिया नसते की आता एवढे पैसे येत आहेत पण याचे खर्च कुठं करायचे, ह्या गोष्टींना कशाला प्रायोरिटाईज करायचं, आपल्या गरजा कोणत्या आहेत, आपल्या कोणत्या गोष्टी पाहिजे त्यावरती किती खर्च करायचा, पैसे सेव्ह किती करायचे, पैसे इन्व्हेस्ट किती करायचे, ह्या गोष्टींबद्दल जास्त आयडिया नसते आपल्याला. तर एक सिम्पल रूल आहे ज्याला 50-30-20 रूल म्हणतात. हा खूप कॉमन आहे. ह्याच्यामध्ये काय सांगतात की जेवढे तुमचे पैसे येतात, समजा तुमचे 20,000 रुपये येत असतील, त्यातले 50% म्हणजे 10,000 तुम्ही तुमच्या गरजांवरती खर्च करायचे. तुमचं रेंट आलं असेल त्यामध्ये, किंवा तुमचे कपडे घ्यायचे असतील किंवा शूज घ्यायचे असतील किंवा तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल असेल, तुमचे मोबाईलची बिल असतील, परत तुमचे ग्रॉसरी असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचे पैसे असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये खर्च करायच्या. बाकीचे 30% तुम्ही यूज करणं तुमच्या वॉन्ट्समध्ये, म्हणजे तुम्हाला एखादा फोन घ्यायचा असेल, तुमची गाडी घ्यायची असेल किंवा काही खर्च काय असेल ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे आहेत त्याच्यावरती 30% म्हणजे 6,000च्या आसपास तुम्ही खर्च करायचा. आणि राहिलेले 20% म्हणजे राहिलेले 4,000 रुपये तुम्ही सेव्ह किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे. म्हणजे असे बेसिक एक्झाम्पलवरून तुम्हाला समजलं असेल की तुमच्या सॅलरीनुसार तुम्ही कसं मॅनेजमेंट करू शकता सुरुवातीला. ह्या गोष्टीबद्दल जास्त नॉलेज पाहिजे असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे 50-30-20 रूलसाठी, तो तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला अजून जास्त नॉलेज मिळेल. तर दुसरी अजून एक गोष्ट आहे, तिला म्हणतात की रूल ऑफ 72. आता रूल ऑफ 72 म्हणजे काय की जेवढे तुम्ही आता पैसे त्या 20% मधले इन्व्हेस्ट केलेत, आपल्याला वाटतं ना की आपले पैसे आपण इन्व्हेस्ट केलेत तर ते ग्रो होत राहावे. आता एखाद्याने आपल्याला विचारलं तो 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत, बाबा किती दिवसांनी हे डबल होतील, आपल्याला असा प्रश्न पडतो. तर मग ते जर का आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर एक सिंपल रूल आहे, त्याला म्हणतात रूल ऑफ 72. तर फॉर्म्युला काय आहे की 72 डिवायडेड बाय इंटरेस्ट. त्यामध्ये कसं तुमचा समजा इंटरेस्ट रेट आहे 12%. आता हे तुम्हाला कोणत्याही इंडेक्स फंडमध्ये टाकून तुम्हाला 12% मिळू शकते. तर मग जर का 72 डिवायडेड बाय 12 केलं तर तुम्हाला तुमचे पैसे 6 वर्षामध्ये डबल होऊन मिळतील. असं तुम्हाला इझिली कॅल्क्युलेशन करायला सोपं पडतं. अशाच पद्धतीने जर का तुम्ही पैसे FDमध्ये टाकले तर ते ऑलमोस्ट 10 वर्षाच्या आसपास डबल होते. तर हा रूल ऑफ 72चा फॉर्म्युला बेसिक गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी की बाबा किती वर्षांनी आपली इन्व्हेस्टमेंट डबल होईल यासाठी कामाचं आहे. पण ह्या फॉर्म्युल्याचं एक डिसएडव्हान्टेज पण आहे की हे फक्त एक्झॅक्ट आन्सर देत नाही. म्हणजे तुम्हाला सांगेल की एवढ्या वर्षामध्ये डबल होईल, पण हे नाही सांगणार कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला होईल. तर एक बेसिक आयडिया येण्यासाठी हा फॉर्म्युला खूप युजफुल आहे. एक तिसरा फॉर्म्युला आहे, तो खूप युजफुल आहे कारण की आपल्याला वाटतं ना की आपले पैसे येत आहेत आणि जात आहेत, तर माझ्याकडे पैसेच राहत नाही, किती खर्च होतो काहीच कळत नाही. तर एक सिंपल फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे कॅश फ्लो. आता कॅश फ्लो हा शब्द तुम्ही शार्क टँकमध्ये वगैरे ऐकला असेल की बाबा कॅश फ्लो काय तुमच्या कंपनीचं वगैरे, पण आपल्या इंडिव्हिज्युअल खर्चांसाठी पण कॅश फ्लो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅश फ्लो म्हणजे काय असतं की तुम्ही जेवढे पैसे कमवताय आणि जेवढे पैसे तुम्ही खर्च करताय ह्यामध्ये किती पैसे राहत आहेत, ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन म्हणजे कॅश फ्लो. त्याचा फॉर्म्युला काय आहे की कॅश फ्लो इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. म्हणजे जेवढे तुम्ही कमवताय त्यातून तुमचे खर्च झाले पैसे मायनस करायचे म्हणजे तुमचा कॅश फ्लो. आता कॅश फ्लो का आपण कॅल्क्युलेट करायचा की जेव्हा पण आपण खर्च करायला चालू करतो आपल्याला आयडिया आली पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीमध्ये अजून थोडंसं स्पेंडिंग कमी करू शकतो, की आपण जेवढे कमवतो त्यापेक्षा जास्त खर्च नाही करत ना, आपण क्रेडिट कार्डचा यूज करून जास्त खर्च करत नाही ना. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येण्यासाठी कॅश फ्लो आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर अशाच पद्धतीने सिंपल व्हिडिओ मी खूप सारे बनवलेत. जर का ते तुम्हाला बघायचे असतील तर इथं वरती क्लिक करा. जर का असं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय.